नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। उद्या मैदान होतंय 24 ऑगस्ट रोजी आणि ते मैदान होतंय बिनजोडचं मैदान होतंय। आणि नक्कीच बिनजोडचं मैदान म्हटलं की सगळ्यांना एक आनंद असतो, कारण की दोन गाड्या असतात, त्या दोन गाड्यामधील एक गाडी विजय असते, अशी ही बिनजोड। आणि एक मोठं आणि मानाचं मैदान आहे, भुरकवडी फाटीमध्ये आहे, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी आहे। आणि ते मैदान जे आहे ते विजू भाऊ खवळे यांच्या वाढदिवसानिमित्त ते मैदान होते। आणि नक्कीच मैदान होते म्हटल्यानंतर त्याला नियम जे असतात ते चांगले असावे लागतात। नक्कीच त्या मैदानात जे नियम जे आहेत ते चांगलेच ठेवलेले आहेत। ते मैदानाचं नियम मुंबईची जे संघटना आहे ती कार्यरत असणार आहे तिथे त्या ठिकाणी उद्याच्या, कारण की हा खेळ मुंबईचा आहे बिनजोडचा, त्याच्यामुळे मुंबईचे जेवढे पदाधिकारी आहेत, म्हणजे जेवढे खेळ घेतात ते समालोचक वगैरे सगळे असणार त्या मैदानामध्ये उद्या भुरकवडी फाटीवरती, बरं का। आणि ते मैदान बिनजोडचं होतंय। आणि नक्कीच त्या मैदानावरती आता सगळ्यांनाच एक प्रश्न पडला असेल, मैदान होते म्हटल्यानंतर तिथे पाऊस वगैरे तसलं काय आहे का? नक्कीच नाही आहे, पाऊस तिथं नाही आहे। जरी पाऊस जरी असला तरी हलका, सगळ्यांना माहीत आहे सगळीकडे थोडासा नॉर्मल पाऊस पडल्यागत होते, परत ऊन येते। नक्कीच ती फाटी जी आहे ती व्यवस्थित फाटी आहे आणि त्या फाटीमध्ये पाऊस जरी पडला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण की त्या फाटीवरती त्यांनी सांगितले मैदान जे आहे ते कटनाचं रान आहे। पाणी जरी म्हणजे पावसात जरी समजा चिखल वगैरे तसलं काही नाही होणार तिथं, म्हणजे असलं मैदान आहे बघा। असली मैदानं जरा झाली म्हणजे बरी वाटतात, कारण की पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे मैदानं एवढी होत नाहीत, म्हणून मैदानं जरा झाली पाहिजे, बरं वाटतं, जरा बघणारा पण बरं वाटतं। बरं ठीक आहे, चला मग आता फाटीवरती भुरकवडी या मैदान होते म्हटल्यानंतर त्याचा पल्ला किती असेल? तिथला जो पल्ला जो आहे ते 900 फूट एवढ्या लांब आहे, 900 फुटाचा पल्ला आहे बिनजोडच्या मैदानाचा। आणि ते पर्व जे आहे पाच वर्ष झाली त्या मैदानाला, ते नक्कीच वाढदिवसाचं मैदान चांगलं मैदान घेतात। आणि त्यांनी सांगितले असं, ते मैदान जे आहे ते नावासाठी, नुसतं मैदान नावासाठी आहे, पैशासाठी नाही आहे, कारण की 5 वर्ष झालं त्यांनी चांगले काम करतायत त्या मैदानामध्ये। ते मैदान हे नावाचं मैदान आहे। मैदानात आता सगळ्यांना विचार पडला असेल की मैदान जे कधी चालू होईल? मैदान जे आहे ते सकाळी 9 वाजता त्यांनी सांगितले, परंतु सकाळी 9 वाजता नाही, बिनजोडचं मैदान एवढं सकाळी लवकर होत नाहीये। जशा सकाळी 9-10च्या पुढे गाड्या येतात, 11-11:30 वाजणार त्या मैदानाला, समजा 11 पकडू किंवा 10:30 पकडूया, मैदानाला चालू होईल। आणि किती आता ते जरा कसं होतं, मुंबईचा खेळ म्हटल्यानंतर थोडंसं बैलांची नावं पुकारली पाहिजेत, की हा बैल ह्या ठिकाणी, हा बैल त्या ठिकाणी, म्हणजे समजणाऱ्याला समजेल ना ही शर्यत बाबूनी। आता समजा 10वी शर्यत हे जे ह्या बैलाचे आहे, 11वी शर्यत त्या बैलाचे आहे, असं पुकारलं पाहिजे, म्हणजे माणसाला एक आतुरता राहते ना, हा बैल बाबा आपल्या आवडीचा बैल आता पळतोय त्या मैदानात, कितव्या गटात पळतोय, असं सांगितलं पाहिजे थोडंसं। बरं असू द्या, चला मैदान जे आहे ते सांगितलंय त्यांनी 9 वाजता सांगितलंय, परंतु आपण सांगतोय 10-10:30च्या दरम्यान चालू होईल। मैदानाला परमिशन ही चांगली काढलेली आहे, त्यांनी 2 दिवस झालंच काढले, अगोदरच काढून ठेवलेलं आहे। नक्कीच ते बिनजोडचं मैदान होते म्हटल्यानंतर ड्रायव्हरचा सन्मान हा तिथं केला जातो, कारण की मानाचं मैदान असलं ना तिथं सन्मान हा होतोच, कारण की जो बैल, ज्या गाड्या ड्रायव्हर जास्त पळवेल त्याला मैदानात त्या बक्षीस हे दिलं जातं, जास्त गाड्या पळवणाऱ्या ड्रायव्हरला। बघूया उद्याच्या मैदानातच समजेल, आणि त्याचा सन्मान सुद्धा केला जातो। त्याला लाईव्ह कोणत्या चॅनेलवर असेल? P3 लाईव्हवर तुम्ही बघू शकता हे मैदान। आणि या मैदानाला लॉट वगैरे असलं काही नसतं, त्याच्यामुळे सगळ्यांनी या उद्या आनंद घ्या शर्यतीचा। शर्यती तिथं झाल्यानंतरच जमल्या जातील, काहींच्या आधी बॅनरवरनं पण ठरलेल्या असतात। खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी सगळ्या बहिणांना। उद्या भुरकवडी फाटीवरती बिनजोडचं मैदान आहे, तिथं या आणि आनंद घ्या। धन्यवाद।